नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ही भारतात एक नवीनच जमात जन्माला आलेली आहे. अशीच एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सध्या चर्चेत आहे. तिचं नाव आहे शर्मिष्ठा पनोली. शर्मिष्ठाची अटक आणि तक्रार करता वजाहत खान याचं गायब होणं हा विषय सध्या मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. हिंदू देवतांवरील आक्षेपार्ह टिप्पणीचे आरोप, धमकीचे फोन आणि त्यानंतर उठलेलं राजकीय वादळ यामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण सध्या तापलेलं आहे. कोलकाता पोलिसांची कारवाई आणि त्यामागची खेळी, तसंच या सगळ्याच्या मागचं विदारक सत्य नक्की काय आहे हे तपासायला हवं. हिंदू विरोधी वक्तव्य मुसलमानानं केलं तर त्याला वेगळा कायदा लागतो का, असा सवाल या सगळ्यामुळे आता उपस्थित झाला आहे. या वादात दोन प्रमुख चेहरे आहेत. एक आहे शर्मिष्ठाचा, दुसरा आहे वजाहतचा. पुण्यात कायदा शाखेचा अभ्यास करणारी 22 वर्षाची विद्यार्थिनी आणि इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला 30 मे रोजी गुरुग्राम इथून कोलकाता पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून अटक केली. गार्डन रीच पोलीस स्टेशनमध्ये 15 मे रोजी तिच्या विरोधामध्ये दाखल झालेल्या तक्रारीच्या नुसार ही कारवाई करण्यात आली होती. शर्मिष्ठाच्या विरोधात तक्रार करणारा वजाहत खान आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये दिसतोय. शर्मिष्ठानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत मुसलमानांच्या भावना दुखावल्या आणि समाजामध्ये असंतोष निर्माण केला, अशी तक्रार वजाहत खाननं केली आहे. हा वजाहत खान स्वतः सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. शर्मिष्ठानं व्हिडिओमध्ये ऑपरेशन सिंदूर, तसंच भारताच्या आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया या सगळ्या प्रकरणावर बॉलिवूडमधल्या ठराविक आणि त्यातही मुसलमान कलाकारांचं गप्प बसणं यावर टीका केली होती. वाद वाढल्यावर शर्मिष्ठानं व्हिडिओ हटवून सुद्धा टाकला, माफी पण मागितली. मात्र तरीही ममता सरकारनं हरियाणातल्या शर्मिष्ठाच्या घरी पोलीस पाठवून तिला अटक तर केलीच, शिवाय तिच्यावर खटला सुद्धा भरला. शर्मिष्ठाच्या विरोधामध्ये तक्रार करणारा वजाहत खान हा सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि एक उपद्व्यापी माणूस आहे. शर्मिष्ठा पनोली हिच्या विरोधात तक्रार करणारा वजाहत खान अनेकदा हिंदू विरोधी वक्तव्य करताना स्पष्टपणे दिसतो. त्याची काही वानगी दाखल सोशल मीडियावरची ट्विट आपल्याला स्क्रीनच्या एका भागात दिसतायत, दुसऱ्या भागात त्याचा फोटो आहे. अशा अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये वजाहतकडून हिंदूंच्या भावना दुखावणारा मजकूर लिहिला गेलाय. कोलकाता पोलिसांनी वजाहत खान याच्यावर हिंदू देवता, सण आणि रीतिरिवाज यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप ठेवला, गुन्हा दाखल केला. मात्र शर्मिष्ठाला अटक करणाऱ्या कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल असून सुद्धा वजाहत खानवर कारवाई मात्र केली नाही. श्रीराम स्वाभिमान परिषदेच्या तक्रारीच्या नुसार वजाहत खान यानं सोशल मीडियावर रेपिस्ट कल्चर, युरिन ड्रिंकर्स असे शब्द वापरून हिंदूंचा अपमान केला आहे. मंदिरं, सण आणि हिंदूंच्या अनेक धार्मिक प्रथांवर सुद्धा त्याच्या टिप्पण्या अश्लील आणि आक्षेपार्ह राहिल्या आहेत. त्यामुळे वजाहत खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. गुन्हे दाखल झाले सुद्धा, पण ममता सरकार त्याला अटक करताना दिसलं नाही. या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा तातडीनं लागलं. वजाहत खानच्या विरोधामध्ये गुवाहाटीमध्ये, दिल्लीमध्ये, आसाममध्ये तक्रारी नोंदवल्या गेल्या. यानंतर सुरू झाला तो राज्यातल्या संघर्षाचा खेळ. आसाम पोलिसांचं पथक वजाहत खान याच्यावर कायदेशीर कारवाईच्यासाठी पश्चिम बंगालमध्ये पोहोचलं. बंगाल पोलिसांनी आसामच्या पोलिसांना सहकार्य केलंच नाही. वजाहतची अटक टळेल कशी याच्यासाठी जणू काही कोलकाताचे पोलीस काम करत होते, असा आरोप नंतर झाला. आसामचे पोलीस वजाहत खानला पकडू शकलेच नाहीत, कारण आसामचे पोलीस येण्यापूर्वीच वजाहत गायब झाला होता.
या प्रकरणामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली, संताप व्यक्त केला। हिमंता म्हणतात की वजाहत खान गायब आहे आणि त्यामुळे हे प्रकरण खरोखरच गंभीर बनलेलं आहे। वजाहतला पाठीशी कोण घालतंय असा प्रश्न सुद्धा हिमंता बिस्व शर्मा यांनी उपस्थित केलाय। या घडामोडीमध्ये शर्मिष्ठा हिला ममता सरकारच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर सर्व बाजूंनी दबाव निर्माण झाला होता। शर्मिष्ठाला करण्यात आलेली अटक गैर आहे हे सगळ्यांचंच म्हणणं होतं। शर्मिष्ठाला सोडवण्यासाठी कुटुंबाला कायदेशीर मदत पुरवायला भारतीय जनता पार्टीला सक्रिय व्हावं लागलं। देवेंद्र फडणवीस, अमित मालवीय, तेजिंदर बंगा यांच्याकडून कायदेशीर मदत शर्मिष्ठाला देण्यात आली। शर्मिष्ठा सुरक्षित असेल याकडे केंद्रीय गृह मंत्रालयानं बारीक लक्ष ठेवलं होतं। न्यायालयानं सध्या शर्मिष्ठाची वैद्यकीय जामिनावर सुटका केली आहे। बहुत अच्छा लग रहा है कि बेटी मतलब कोई भी बाप नहीं चाहेंगे अपना बेटी जेल में रहे। वी फीलिंग वेरी हैप्पी। उसकी मॉम भी है, वो तो काफी टाइम रो भी रहे थे, तो नाउ शी इज वेरी हैप्पी। उसकी तबीयत खराब थी जैसा आपने हाँ, तो 2 एलिमेंट थे। हमने बोला कि उसमें एक किडनी का प्रॉब्लम प्लस ADHD, वो अटेंशन हाइपर डिसऑर्डर बोलते हैं उसको। मेडिसिन बहुत जरूरी है, तो जैसे आएंगे हमको उसको मेडिसिन खिलाना पड़ेगा, क्योंकि हमारे पास प्रिस्क्रिप्शन नहीं था। प्रिस्क्रिप्शन ना होने की वजह से जेल उनको मेडिसिन नहीं दे रहा था एक्चुअली। देखिए, ये देश में अभी गलत चल रहा है कि आप अरेस्ट कर लेते हैं बच्चों, स्टूडेंट्स को। कोई ये रियलाइज नहीं कर रहा कि स्टूडेंट्स जो हैं उनका एक्सपोजर बहुत, तो वो जो देखते हैं वो बोलते हैं। इस केस में भी इस लड़की को यही नहीं पता कि नबी क्या चीज होती है। उसको पता है कि मोहम्मद खुदा है, नबी खुदा है, ये उसको पता ही नहीं है। और वो किस ग्राउंड पे बोला उसने जो बोला, क्योंकि मुल्लाओं के उसने वीडियो देखे हैं जो इस तरह की, तो उनके ऊपर कोई एक्शन नहीं होता। इन बच्चों को पता नहीं है कुछ, ये बच्चे इतने पढ़े लिखे नहीं है। हिंदुस्तान और पाकिस्तान की लड़ाई चल रही है, वो अपना हिंदुस्तान को डिफेंड कर रहे हैं। उसमें कभी कभी एक वो 5-10 सेकंड का अगर वो निकाल दो तो उसने कुछ गलत होना का। आता या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय तो वजाहत खानच्या ठाव ठिकाण्याबद्दल। वजाहत मोकाट आहे, तो खरोखरच गायब झालाय का हा प्रश्न उपस्थित झालाय, कारण तशाच प्रकारचं वातावरण दिसतं आहे। वजाहत पोलिसांच्या पासून पळ काढतोय का हा प्रश्नही आहे आणि या निमित्तानं ममता सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत। वजाहतला धमक्या येत आहेत असं तो म्हणतो, पण त्या खऱ्या आहेत का? केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी तर त्यानं हा बचाव निर्माण केला नसेल, हा बनाव रचला नसेल ना, असाही प्रश्न आहे। ममता सरकार वजाहत खानची पाठराखण करते का या प्रश्नाला अद्याप उत्तर सापडलेलं नाही। ममता सरकार वजाहत खानची पाठराखण करते का हा प्रश्न का उपस्थित होतो हे लक्षात घ्यायला लागेल। तर हा प्रश्न याच्यासाठी उपस्थित होतो कारण तसं वर्तन ममताच्याकडून अर्थात ममता सरकारकडून घडताना दिसतंय। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा ज्या आता चित्रामध्ये ममता बॅनर्जींच्या सोबत दिसतायत, त्यांनी एकेकाळी काली मातेच्या बद्दल अत्यंत अपमानजनक विधानं केली आहेत। यामुळे 200 ठिकाणी तक्रारी सुद्धा दाखल आहेत। असं असताना देखील ममता बॅनर्जींकडून महुआ मोइत्रा यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसलेली नाही। इतकंच नाही तर तृणमूल काँग्रेसच्या सायनी घोष यांनी भगवान महादेवाच्या लिंगावर निरोध चढवलेलं एक चित्र समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध केलं। त्यांच्या या समाज माध्यमातल्या पोस्ट विरोधातही तक्रारी झाल्या, पण त्यावरही कारवाई झालेली नाही। ममता बॅनर्जी अशा पद्धतीनं हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या, हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांवर कारवाई का करत नाहीत हा प्रश्न अनेक जण अनेकदा विचारत असतात। ममता सरकारात कारवाई फक्त हिंदू धर्मीयांवरच होते का असा प्रश्न भारतीय जनता पार्टीनेही ममता बॅनर्जींना विचारलेला आहे। एकूणच शर्मिष्ठाची अटक
वजाहतचं गायब होणं, त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई या घटना सध्या अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करणाऱ्या आहेत. धार्मिक भावना आणि त्यामागचं राजकीय वातावरण हे गंभीर स्वरूप धारण करतंय. यामुळे हा वाद धार्मिक भावना, सोशल मीडियाची मर्यादा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नही उपस्थित करतोय. आता खरा प्रश्न यात असा की सोशल मीडियामुळे जर समजा त्यावर टाकलेल्या पोस्टमुळे शर्मिष्ठाला अटक होऊ शकते, मग वजाहतला अटक का होत नाही? विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.